नो मैदा, नो शुगर, हेल्दी रागी अँड होल व्हीट फ्लार चॉकलेट केक आपण आज बनवणार आहोत. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी होतो आणि आपण हा कुकरमध्ये बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी कुकरचे आपण जे झाकण आहे त्याची रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे. कुकरमध्ये आपल्याला सॉल्ट स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे आपण जे रेग्युलर व्हाईट सॉल्ट खातो ना ते सॉल्ट आहे, पण तुम्ही त्याऐवजी सँड पण यूज करू शकतात. आता मी हे स्टँड ठेवलं आहे, त्याच्यावरती टीन ठेवून बघते आहे, बट खालचा स्टँड खूप मोठा आहे म्हणून मी तो रिमूव्ह केला आणि एक प्लेट ठेवून स्पेसवरती हवा केक बेक व्हायला आणि साईडलासुद्धा स्पेस हवा. तर आता आपण कुकर जो आहे प्रीहीट करायला ठेवून देऊया. जोपर्यंत केक कुकर प्रीहीट होतो आपण टेन ग्रीस करून घेऊया आणि केकचं बॅटर पण आपल्याला साईड बाय साईड रेडी करायचं आहे. माझे इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत, त्यामुळे हा 10 मिनटात माझा पटापट बेक होईल. कुकर 10 मिनटात प्रीहीटसुद्धा होईल. 6 इंचचा टीन घेतला आहे, त्याला ऑइलने ग्रीस केलेला आहे. ऑइल माझं स्मेल नाही येत ते ऑइल आहे, ज्याला फ्लेवर नाही आहे, सनफ्लावर ऑइल आहे. तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बटर यूज करू शकतात. बटरने ग्रीस करा, कोको पावडरने ग्रीस करा, त्याच्यावरती कोको पावडर स्प्रेड करा. एका बाउलमध्ये आता अर्धा कप दही घेतलेला आहे. ज्या कपने हा जो रेड कप आहे ह्याच कपने मी सगळे इन्ग्रेडियंट्स मेजर केलेले आहे. तुम्ही ज्या कपने किंवा वाटेने मेजर करत असाल त्याच वाटेने सगळे इन्ग्रेडियंट्स मोजायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करत आहोत. नीट ऐका, बेकिंग सोडा आहे हा. दही आणि बेकिंग सोडा आपण छान मिक्स करून घेणार आहोत. बेकिंग सोडा हा 1/4 टीस्पून मी घेतलेला आहे. याला 1 मिनटं मिक्स केल्यानंतर याला जरा 2 मिनटं तसंच ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये छान एरिएशन क्रिएट होतं आणि दहीला छान बबल्स आलेले आहेत. दही फ्रेश असावं याची काळजी घ्यायची आहे. 3/4 कप जॅगरी पावडर मिक्स केलेला आहे मी याच्यामध्ये. जर तुम्ही नॉर्मल जॅगरी यूज करत असाल तर ते ग्रेट केलेलं असावं. याला छान मिक्स करायचं आहे, लम्प्स नको राहायला. आणि जॅगरी मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सेम कपने 1/2 कप इथे प्युअर घी आहे. हे घीच्या ऐवजी तुम्ही ऑइल यूज करू शकतात ज्याला स्मेल नसेल, फ्लेवरलेस ऑइल, और 1/2 कप बटर पण यूज केलं तरी चालेल. सेम कपने 1/2 कप इथे रूम टेम्परेचरचं मिल्क आणि 1 टेबलस्पून कॉफी पावडर ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. वेट इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घेतल्याने आपला केक जो आहे पटकन छान राईज होतो, त्याच्यामध्ये एरिएशन प्रॉपर येतो, म्हणून वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करा. 1 टेबलस्पून कोको पावडर आहे, ही इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होते. तर 1 टेबलस्पून कोको पावडरसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे. ती छान मिक्स झाल्यानंतर आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूया. रागी फ्लार जे आहे ते 1/2 कप घेतलेलं आहे. होल व्हीट फ्लार 1/2 कप घेतलेलं आहे. हे दोन्ही जिन्नस छान मिक्स करायचे आहे. होल व्हीट फ्लार कोणता आहे तर रेग्युलर आपण पोळी करतो ना ते घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे फक्त रागी फ्लार घेऊ शकतात याच्यामध्ये, किंवा मग फक्त होल व्हीट फ्लार घेतलं तरी चालेल. हे छान मिक्स करून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी असली पाहिजे. जर घट्ट वाटत असेल तर 1 टेबलस्पून पाणी ॲड करून अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आणा. आता याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत. बेकिंग पावडर 1/2 टीस्पून वापरलेली आहे आणि ती एकदम लास्टला वापरायची आहे. आल्मंड फ्लेक्ससुद्धा मी ॲड करून घेतलेले आहेत. बदाम आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. याला छान हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जास्त घाईघाईत मिक्स करू नका, नाहीतर केक सॉफ्ट होणार नाही, एरिएशन होणार नाही. आता ग्रीस केलेल्या टेनमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया आणि पटापट करायची बरं का ही प्रोसेस, अगदी हळू नाही, नाहीतर काय होतं केकचं एरिएशन जातं. बेकिंग पावडरची पावर जी असते ती खूप लवकर संपते आणि मग त्याच्यामुळे केक आपला छान फुलत नाही आणि तुम्ही म्हणणार की तुम्ही बरोबर सांगितलं नाही. असं नाही आहे, मी केकची मेजरमेंट माझी एकदम परफेक्ट आहे. माझ्या पद्धतीने केलं तर केक एकदम परफेक्ट होणार. टॅप करून घेतलेला आहे, 2-3 वेळा असा आपटून घ्यायचा म्हणजे त्याचे बबल्स निघून जातील. आणि वरून आल्मंड फ्लेक्सने टाकून घेतलेले आहेत मी. आता कुकर जो आहे ओपन करून घेतलं आहे झाकण, त्याच्यामध्ये हे टीन ठेवला आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे.
सुरुवातीला गॅसची फ्लेम 5 मिनटं फुल फ्लेमवर ठेवायची आहे आणि 5 मिनटानंतर एकदम लो फ्लेमवर ठेवलेली आहे. 45 मिनिट्स नंतर बघू शकतात माझा केक बेक झालेला आहे. असू शकतं की तुम्हाला 35 मिनिट्स पण लागू शकतात. सो आफ्टर 30 मिनिट्स केक एकदा चेक करा. 30 to 50 मिनिट्स आपल्याला हा केक बेक करायला लागू शकतं. डिपेंड्स अपॉन फ्लेम ऑफ द गॅस. आता आपला रागी अँड आटा केक रेडी झालेला आहे बघा. मी तो 10 मिनटं झाकून ठेवला. 10 मिनटानंतर टिन थंड झालेला आहे. आता डिमोल्ड करून घेऊया. सुरीने तो साईडने त्याच्या कडा सोडवून घेतल्या आणि हा हलका गरम असतानाच मी कट करते आहे. तुम्ही पूर्णपणे थंड करून घेऊ शकतात. तुम्हाला हवं तर याच्यावरती चॉकलेट पण तुम्ही स्प्रेड करून घेऊ शकतात जर तुम्ही बर्थडेसाठी करत असाल तर. पण मला हा केक असाच आवडतो कारण की हा असाच खूप चॉकलेटी लागतो आणि बघा किती इझी कट झाला आहे. एकदम क्रम्बली आणि सॉफ्ट टेक्स्चर याचं झालेलं आहे. खूपच परफेक्ट असा हा केक रेडी झाला आहे. तर तुम्ही लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.